तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुमच्या खिडकीमध्ये तुळस असेल तर त्याचा प्रभाव आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने पडतो व तुळस विंडोमध्ये किंवा खिडकीमध्ये ठेवणे योग्य आहे का, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा, पवित्र असं एक तुळशीचं महत्त्व आहे। आपल्या दारापुढे उजव्या साईडला जर असेल तर घरामध्ये वास्तुदोष येत नाही, घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते। कारण भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे, त्याचबरोबर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। जर आपण तुळशीची रोज पूजा केली, तुळशीला जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जर म्हटला तर साक्षात श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहतात। आपल्या घरामध्ये पैसा धन ऐश्वर्य कधीही कमी पडत नाही। जर आपण ही चूक करत असाल की जी विंडो आहे किंवा खिडकी जी आहे तर त्यामध्ये तुळस ठेवत असाल तर त्याचा जो प्रभाव आहे किंवा जे वास्तुनियम आहेत तर त्याचा परिणाम आपल्या घरावर काय होतो। जर विंडोमध्ये तुमच्या तुळशीची कुंडी असेल तर आपल्या घरावर कोणता परिणाम होतो, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपल्या घरामध्ये उजव्या साईडला तुळस असते। तुळशीची रोज सकाळी पूजा केली जाते, पाणी अर्पण केले जाते, जल अर्पण केले जाते। तर पहा, रोज तुळशीला जल अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते। घराचे सौंदर्य वाढण्यासाठी अनेक रोपं फुलं झाडं लावली जातात, पण वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये कोणती रोपं लावावी या संदर्भात आपण यामध्ये नियम जाणून घेणार आहोत। आणि त्या रोपाची लागवड केल्यास घरामध्ये सुख शांतीचे वातावरण तयार होते, घरामध्ये ऐश्वर्य धनसंपत्तीमध्ये वाढ होते। घराच्या अंगणात खिडकीत दारात आपण वेगवेगळी झाडे किंवा फुलाच्या कुंड्या ठेवत असतो, पण काही जणांना स्वयंपाकघरातही विविध प्रकारचे रोपं ठेवायला आवडत असतात। तर त्यात काही जण तुळशीचाही समावेश करत असतात, पण तसे करणं वास्तुशास्त्रात योग्य आहे का, किंवा वास्तुशास्त्रात याचे नियम काय सांगितलेले आहेत। हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व दिले जाते, हे पवित्र तसेच पूजनीय म्हटले गेलेले आहे। अशा परिस्थितीत तुळशीचे रोप जवळजवळ प्रत्येक घरामध्ये आढळत असते आणि सकाळी आणि संध्याकाळी तिथे पूजा देखील केली जाते। पण आपण स्वयंपाकघरामध्ये जे तुळशीचं रोप आहे किंवा झाड आहे किंवा कुंडी आहे हे ठेवणे योग्य आहे का, यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही, यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहत नाही। देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी तुळस ही पवित्र मानली जाते, तसेच ती वातावरण शुद्ध देखील करत असते। हिंदू धार्मिक मान्यतेनुसार माता अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करत असते, त्याचबरोबर तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास मानला जातो। आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुळशीचे रोप लावले तर तुम्हाला त्याचे दुप्पट फायदे मिळू शकतात। माता अन्नपूर्णा तसेच माता लक्ष्मीचा त्या वास्तूला लाभत असतो। दिशेशी संबंधित नक्की काळजी घ्यावी। तर पहा, स्वयंपाकघराची खिडकी उत्तर दिशेला असेल आणि तिथे तुळशीचे रोप ठेवले असेल तर त्याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळत असतात। दररोज स्वयंपाकाला सुरुवात तुम्ही करत आहात, दररोज स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी तुळशीची पूजा नक्की करावी। रविवारी आणि एकादशीला तुळशीला जल अर्पण करणे नक्की टाळावे। यासोबतच या दिवशी तुळशीची पाने देखील तोडू नये, कारण रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी माताचा श्रीहरी विष्णूसाठी उपवास असतो, त्यामुळे या दोन दिवशी चुकूनही तुळशीची पानेही तोडू नका, तुळशीला जल अर्पण करू नका। त्याऐवजी तुम्ही तुळशी माताला कच्चे गाईचे दूध आणि ऊसाचा जो रस आहे तो अर्पण करू शकता। त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुळशीचे रोप ठेवत असाल तर स्वच्छतेची विशेष नक्की काळजी घ्यावी, अन्यथा त्याचे परिणाम रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला तसा तुळशीजवळही दिवा लावावा। यामुळे तुमच्या घरावर लक्ष्मी मातेचा सदैव कृपा राहत असते। आणि रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावला जातो तसाच रोज संध्याकाळी तुळशीजवळही दिवा लावावा, यामुळे तुमच्या घरावर माता लक्ष्मी
घरामध्ये कायमस्वरूपी राहते आणि घरामध्ये धन, पैसा, ऐश्वर्य यामध्ये नेहमी बरकत होत असते. व तसेच रोज तुळशीला दिवा लावल्यामुळे घरामध्ये कधीही अन्नधान्याला कमतरता भासत नाही. म्हणून हा उपाय नक्की करून पहा. तुळशी माताला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणून रोज तुळशीची पूजा नक्की करावी आणि हा मंत्र आवर्जून म्हणावा. हा उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ.